सम्यक साहित्य विचार मंच लातूर आणि जयक्रांती महाविद्यालय लातूर या 5 संस्थांच्या वतीने ज्यांच्या पुस्तकावरती आज परिसंवाद संपन्न होते आणि जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, ते माझ्या पिढीचे प्रेरणास्थान आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं की ते मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. मानव्याच्या मांगल्यतेचा ध्यास आयुष्यभर ज्यांनी जपला ते डॉक्टर पंडित विद्यासागर सर. विद्यासागर सरांच्या साधन वाटेवरचा प्रवास ज्यांनी साक्षीदार होऊन अनुभवला त्या सौभाग्यवती संध्याताई. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम संस्था चालक आणि प्राध्यापक आदरणीय गोविंदरावजी घासर. या पुस्तकावर ज्यांनी अतिशय महत्त्वाचं भाष्य केलं. या पुस्तकात एकूण 12 प्रकरणं आहेत. सगळ्या प्रकरणाचा ज्यांनी आढावा घेतला आणि परिचय करून दिला त्यांचे तरुण मित्र प्राचार्य डॉक्टर संग्रामजी मुळे सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि उच्च शिक्षणाचे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे अभ्यासक डॉक्टर डी.एन. मोरे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि गेल्या 3 दशकापासून ज्यांचा आमचा संबंध राहिलेला आहे ते डॉक्टर श्रीधरजी कोल्हे सर, ज्यांची उपस्थिती आमच्या सर्वांसाठी कायम गौरवाचा विषय राहिलेली आहे. कारण एक लेखक, एक कवी, एक विचारवंत असलेला कवी जेव्हा लिहितो तेव्हा माळरानावर सुद्धा वादळ तयार होतात. एक वादळ वेळ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय थॉमस शहाजिंदे सर, या 4 संस्थांचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रोते हो. खरं म्हणजे डॉक्टर जयद्रथ जाधव सर यांनी विषयात प्रवेश केला, त्या वाटेवरती प्रवेश केला आणि त्या वाटेचा साधारणपणे काय परिचय असू शकतो त्याची एक ओळख आपल्या सर्वांना करून दिली. साधारणपणे मराठवाड्यातली माणसं आणि मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातला एक तरुण काय झेप घेऊ शकतो याचा आदमास आपल्या सर्वांना ज्यांनी आणून दिला ते डॉक्टर जयद्रथ जाधव सर यांनी. आणि संग्राम सर फुल बॅटिंग करत होते. त्यांना स्लॉप ओव्हर लागत नाही, त्यांना ओपनिंग लागत नाही, त्यांना मिडल स्टेजचा बॅट्समन लागत नाही. पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत असं तुफानी ज्यांनी बॅटिंग केली आणि मला असं हळूहळू जाणवत होतं की हा मुद्दा त्यांनी मांडला, आता मला सोडायचा आहे. हा मुद्दा करावं लागतं सर. आता हाही मुद्दा त्यांनी मांडला, मी टिक केलंय माझ्या. आता हाही मुद्दा त्यांनी मांडलाय दादा, आता हा मला सोडावं लागेल. आता हाही सोडलाय, तो धरावा लागेल. असं मी कुठंतरी मनामध्ये विचार करत होतो आणि करत असताना या दोघांची मांडणी झाल्यानंतर मला असं वाटलं की आता माझी वेळ ही सांगल वाटेवरच्या प्रवासाला समजून घेण्याची वेळ. माझी वेळ
हे एका खेड्यातल्या सन 1960-62 नंतर मराठवाड्यातला गावातला एक मुलगा कुठपर्यंत झेप घेऊ शकतो ती समजून घेण्याची माझी वेळ आहे. आणि माझी वेळ हीही आहे की साधारणपणे ही सगळी वाट चालत असताना चालतो आहे मी एकटाच, हा चालणाऱ्यालाही विश्वास आहे आणि त्या वाटेलाही तो चालता चालता देतोय, हा माझ्यासाठी अनुभव करण्याची गोष्ट आहे असं मला. डॉक्टर पंडित विद्यासागर सर 18-20 पुस्तकांचे लेखक, एक अभ्यासू प्राध्यापक, एक संशोधक, एक शास्त्रज्ञ, एक प्रशासक, एक शिक्षण तज्ञ, लोक विज्ञान चळवळीला वाहिलेला एक कार्यकर्ता, अशी कितीतरी रूपं माझ्या समोर उभी राहतात. परंतु एक रूप ताई आपण अनुभवलेलं असेल, फार संयमाने आणि फार हळू आवाजाने बोलतात. आणि सर्वात महत्वाची बाब अशी की विज्ञान प्रसार करत असताना 500 व्याख्यानं त्यांनी दिली आणि 500च्या वर अधिक लेख. म्हणजे समकालीन विषयावर भाष्य करता करता, समाज मनावर बोलता बोलता मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला भावनेला सर्वात अधिक कोपरा कुठला असेल तर त्यांचं अंतर्मुखी व्यक्तित्व, त्यांचं विचारी व्यक्तित्व, त्यांचं इतरांचं ऐकून घेत असताना अतिशय कमी शब्दामध्ये ते सगळं बोलणं. आणि हे बोलणं आपल्या पिढीला, नव्या माणसांना समजलं पाहिजे इतकं ती महत्वाचं. आता सांदर वाटेवरती खूप चर्चा झाली की सांदर वाट नेमकी काय, रॉबर्ट फ्रॉस्ट काय म्हणाला, त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही. परंतु मला कळलेली सांदर वाट एवढीच आहे की पळलेल्या वाटेवरून सगळेच चालतात, परंतु एक असा एक विद्यासागर असतो जो आपली स्वतःची वाट बनवतो. विद्यासागर सर स्वतःची अशी एक वेगळी वाट निवडतात. काय बऱ्याचदा आपण त्याच वाटेवरून चालत जातो आणि रुळलेल्या वाटाला अधिक रुळणारी बनवतो. परंतु विद्यासागर सरांसारखी जी माणसं असतात ती माणसं आपल्याला नव्या वाटेचा शोध घ्यायला शिकवतात. आपल्याला यशाकडे जाणारी वाट ही कधीच सरळ नसते हे सांगतात. आणि आपल्याला हेही सांगतात की सांदर वाटेचा हा प्रवास जिद्दीचा आहे बरं का, चिकाटीचा आहे बरं का, संघर्षाचा आहे बरं का, अनवट आहे बरं का. आणि हेही सांगतात की ही वाट अडवण्याची आहे, ही वाट धोक्याची आहे, ही वाट अचानकपणे काहीतरी अनाहूत घडण्याची आहे, परंतु मला ती मिळायची. आणि म्हणून त्या सांदण वाटेचे ते प्रवासी होतात आणि या प्रवासातून त्यांचा सातत्यानं डोकावणारा जो काही भाग असतो तो म्हणजे प्रचंड आत्मविश्वास. आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी जे काही मिळवलं, जे काही प्राप्त केलं ते खरं म्हणजे आपल्यासाठी भूषणावह बाब आहे, आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. सांदण वाटेचा हा सगळा प्रवास बालपणापासून सुरू होतो आणि निवृत्तीच्या सुखाच्या काळापर्यंत होतो. त्या वाटेत अनेक वळणं आहेत, त्या वाटेत अनेक अडथळे आहेत, त्या वाटेमध्ये अनेक अडचणी आहेत. परंतु एक गोष्ट आपण जे सगळे मराठवाड्यातले आहोत त्यांनी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. थोडंसं आपल्या डोळ्यासमोर जर आपण आणलं 1960चा काळ, स्वातंत्र्यानंतरचा तो सगळा काळ, ज्या काळामध्ये
शिक्षणाची कुठेतरी सुरुवात झाली होती, ज्या काळामध्ये औद्योगिकरणाची कुठेतरी सुरुवात झाली होती, ज्या काळामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नव्हती परंतु पंचवार्षिक योजनाची सुरुवात झाली होती, आणि ज्या काळामध्ये समाजकारण काय, राजकारण काय, अर्थकारण काय हे कळायला खेडेगावापर्यंत पोहोचलंच नव्हतं, अशा एका खेड्यातला तरुण, ज्या खेड्यातल्या तरुणाच्या कुटुंबात 7 माणसं आहेत, 5 भावंड आणि आई वडील, आणि अशा एका खेड्यातला सन 60 मधला तो तरुण, जिद्द एकच आहे की अडचणी आहेत, प्रतिकूलता आहेत, संघर्ष आहे. त्या संघर्षाची चर्चा झालेली आहे, मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही. परंतु विद्यासागर सरांचं हे आत्मकथन वाचत असताना, अनुभव कथन वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, जे मराठी साहित्याच्या आत्मकथनामध्ये वारंवार डोकावते आदरणीय शहाजी सर. ते म्हणजे अनेक आत्मकथनकारांनी मराठीच्या आपल्या परिस्थितीला भांडवलं, आपल्यावर किती अन्याय झाला, आपल्यावर किती अत्याचार झाला, तो जात व्यवस्थेने झालेला असेल, तो वर्ण व्यवस्थेने झालेला असेल, तो विषमतावादी व्यवस्थेमुळे झालेला असेल, त्याचं भांडवल अनेक आत्मकथाकारांनी केलं. बऱ्याचदा टीकेला सुद्धा सामोरं जावं लागलं की आपल्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग त्यांनी सांगितले जे प्रसंग सार्वजनिक व्हायला नको होते. मराठी आत्मकथनातले असे अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगावर आज ही चर्चा होऊ शकते की या आत्मकथनातले हे प्रसंग नेमके काय दिशा संकेत देऊ इच्छितात. विद्यासागर सरांच्या आत्मकथनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य असं आहे की ते संकटाला संधी म्हणतात. विद्यासागर सरांच्या आत्मकथनाचं हे वैशिष्ट्य आहे की ते आपल्या गरिबीचं भांडवल बनवत नाही, गरिबीला आपली ताकद बनवतात, प्रतिकूलतेला आपलं सामर्थ्य बनवतात. आपल्या वर किती अन्याय झाला, परिस्थितीनं किती आपल्याला रगडून काढलं, भरडून काढलं, मला एकही वाक्य या आत्मकथनामध्ये सापडत नाही. याचा अर्थ काय? परिस्थितीला दोष देत हा लेखक लिहित नाही, उलट परिस्थितीवर स्वार होऊन ही जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्याच्यावर उभं राहायचंय मला, आणि माझ्या समोर जे अडथळे असतील, अडचणी असतील त्याला मला जिंकायचंय. आदरणीय विद्यासागर सर, तुम्ही माझ्या पिढीला एक नवी वाटता, एक नवा मार्ग दाखवताय की अनेकदा आमची मुलं, आमचे विद्यार्थी, आमच्या आजूबाजूला असलेली माणसं परिस्थितीचं रडगाणं घेऊन बसतात. काय करावं हे नव्हतंच, हे मिळालंच नाही, हे आम्हाला शक्यच नव्हतं, हे आमच्या वाट्याला झालं नाही. ज्यांच्या वाट्याला कायम प्रतिकूलता आली, कायम संघर्ष आला, त्यांनी कधीही त्या प्रतिकूलतेवर बोट ठेवलं नाही, तर त्या प्रतिकूलतेवर मात करण्याचं बळ हे आत्मचरित्र तुम्हाला आणि मला देतं. हा विश्वास या निमित्तानं मला आपल्याला सांगायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, मी संसारचा उल्लेख यासाठी केला की खेडेगावातला एक तरुण शिक्षणाबद्दलची जिद्द आहे, कुटुंबाबद्दलची ओढ आहे, ज्ञानाबद्दल अदम्य विश्वास आहे, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती आहे, चिकित्सक बुद्धी उपजतच ज्यांना लाभलेली आहे. हे आत्मकथन डॉक्टर विद्यासागर सर तुमचे एकट्याचं नाही, तर सन 60 नंतर मराठवाड्यामध्ये प्रतिकूलतेवर मात करून यशस्वी झालेल्या त्या सगळ्या माणसांचं, आणि ह्याचंही या व्यक्तीचं आत्मकथन आहे जो मूल्यांशी कधीही तडजोड करत नाही, सत्वाशी आणि तत्वाशी कधीच तडजोड करत नाही. संग्राम सरांनी एक मुद्दा उपस्थित केला त्यांच्या कुलगुरू होण्याचा. त्या प्रकरणामध्ये विद्यासागर सर तुम्ही एक वाक्य लिहिले, फार धाडसी वाक्य लिहिले बरं का. कुलगुरू जेव्हा ते होतात तर त्यात एक तुम्ही धाडसी वाक्य लिहिले की अलीकडे कुलगुरू व्हायला जात लागते, अलीकडे कुलगुरू व्हायला राजकीय पाठबळ लागतं. स्पष्ट लिहिले सांगतो, राजकीय पाठबळाशिवाय कुलगुरू होता येत नाही.
तगडी महाराष्ट्रातली जात असल्याशिवाय कुलगुरू होत आहे. तुम्ही थोडा शब्द वेगळा वापरला, सामाजिक आशय असा शब्द वापरला. कायम तुम्ही थोडं जरा माइंडच वापरता, आक्रमकता हा जाणवत नाही. स्पष्ट त्यांनी लिहिलंय कटारे सर की या महाराष्ट्रात कुलगुरू व्हायला एकतर राजकीय पाठबळ लागते किंवा जात लागते, किंवा आता अलीकडच्या काळामध्ये थोडं विधान माझं स्फोटक होईल, पैसा सुद्धा लागायला लागलाय. अशा काळामध्ये आदरणीय वाघमारे, आदरणीय विद्यासागर सरांचं कुलगुरू असणं, कारण आमच्या आयुष्यात वाघमारे सरांचं एवढंच मोलाचं स्थान आहे. आपण परिस्थितीवर बोट ठेवलात सर. या महाराष्ट्राचं जे सामाजिक पर्यावरण आहे त्याला तुम्ही प्रश्नांकित केला आणि एकूणच या महाराष्ट्रातला शैक्षणिक व्यवहार कसा चाललाय आणि कुठल्या दिशेने चाललाय त्याचाही तुम्ही वेध या आत्मकथनाच्या माध्यमातून घेतलाय. हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. विद्यासागर सरांचे ज्या काळामध्ये त्यांची जडणघडण होत होती त्या काळाची काही बंधनं होती, सामाजिक बंधनं होती, अडचणी होत्या, गरिबी होती, शिक्षणातील अडथळे होते, आणि हे सगळे अडथळे पार करत करत एका व्यक्तीचा जो प्रवास असतो तो प्रवास कुठल्या दिशेनं आणि कुठल्या पद्धतीनं पुढे जात असतो हे अतिशय मोलाचं असतं. म्हणून विद्यासागर सरांचं हे आत्मकथन वाचायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर ज्याचा उल्लेख जयद्रथ जाधव सरांनी केला ते वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. ते वाक्य असं आहे की गणपती मंदिराच्या ओट्यावर धुळीत बसण्यापासून ते कुलगुरूंच्या भव्य दालनात मानाच्या खुर्चीवर बसण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. एकच सदरा आणि तोही फटका असल्याने कोणता सदरा घालावा असा प्रश्न पडण्यापासून अनेक चांगले सदरे असल्या कारणानं कोणता सदरा घालावा असा प्रश्न पडण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. 10 बाय 10च्या घरात संपूर्ण कुटुंब आणि तेही भाड्याच्या घरात राहण्यापासून पुण्यात स्वतःचे घर आणि अमेरिकेत हक्काने राहता येईल असा बंगला इथपर्यंतचा हा प्रवास आहे. 10 किलोमीटर असणाऱ्या जत्रेला जाण्यासाठी एसटीने प्रवास मुश्किल असल्यापासून ते 21 वेळा परदेशांना भेटी देण्याची संधी असा हा प्रवास आहे. आणि हा प्रवासच चांदण वाटेवरचा प्रवास आहे. मित्रांनो, खरं म्हणजे विद्यासागर सरांचा व्यक्ती म्हणून जेवढा गौरव करावा तेवढा तो मोठा आहे, विलक्षण आहे. हिंदी शब्दाचा प्रयोग करता आला मला तर एवढंच म्हणेन, अद्भुत आहे. आणि हे अद्भुत असणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या आचरणातून, त्यांच्या व्यवहारातून, त्यांच्या प्रवासातून सगळ्या माध्यमातून तो दिसून येतो. आणि म्हणून मला प्रकर्षाने एक बाब या निमित्तानं सांगायची ती असेल की विद्यासागर सर जे आयुष्य जगले वास्तवाचं आयुष्य, ते कल्पनेतलं आयुष्य नव्हतं, ते स्वप्नातलंही आयुष्य नव्हतं. संध्याकाळी तुम्ही म्हणालात की तुम्हाला काही स्वर्गात जागा मिळणार नाही का, परंतु सर खरंच सांगा आम्हाला आज की तुम्ही कुलगुरू होण्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं होतं का? खेड्यापाड्यातला माणूस, ग्रामीण भागातला माणूस, सामान्य कुटुंबातला माणूस अहो मोठी स्वप्न सुद्धा बघू शकत नाही, कारण परिस्थितीची बंधनं आणि परिस्थितीचं वर्चस्व त्याच्यावर एवढं असतं की ती एवढं मोठं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. अशा काळामध्ये एक वास्तववादी जगणं, दिवा स्वप्न तर सर कधीच तुम्ही पाहिलेलं नाही. मोठी स्वप्न पहा असं कधीतरी तुम्ही म्हणता आम्हाला, परंतु मोठी स्वप्न सुद्धा तीच पाहिली पाहिजे जी सत्यात उतरता येतील. हा विश्वास तुम्ही कायम आम्हाला दिलेला आहे आणि तो या चांदणवाट पुस्तकामध्ये पदोपदी जातो. तो पदोपदी लक्षात येतो की अनेक बंधनं असतील, अनेक समस्या असतील, अनेक अडथळे असतील, हे आपल्याला पार करायचे, यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, यातून आपल्याला पुढे जायचंय आणि आपला प्रवास हा आपल्या ताकदीनं पुढे घेऊन जायचा. हा विश्वास या निमित्तानं महत्वाचा आहे असं मला वाटतं. या आत्मकथनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आत्मकथनामध्ये सतत सरांची
एक प्रत्युत्पन्न बुद्धी मला प्रकर्षाने दिसून येते. सारासार विचार, सारासार विवेक, विवेक आणि विचार याचा आधुनिकता आणि प्राचीनता, खेड आणि गाव या सगळ्यामध्ये जे द्वंद्व चालू आहे, मानसिक पातळीवर जे द्वंद्व चालू आहे, बाह्य पातळीवर जे द्वंद्व चालू आहे, हे सगळं द्वंद्व, अंतर्द्वंद्व वारंवार या कथनामध्ये ढोका. कारण आपल्या ज्ञानावर ज्याला विश्वास असतो, आपल्या विवेकावर ज्याला विश्वास असतो, अशी एक विवेकवादी भूमिका कायम ते घेऊन पुढे जात आलेले आहे. आणि म्हणून हे आत्मकथन अशा व्यक्तीचं आत्मकथन आहे ज्याला आपल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या अभिक्रमावर ज्याचा विश्वास आहे, आपल्या चैतन्यावर ज्याचा विश्वास आहे, आपल्या प्रेरणेवर ज्याचा विश्वास आहे आणि आपल्या मूल्यांवरती ज्याचा विश्वास आहे, तो विश्वास परिश्रमाच्या वाटेतून आणि जिद्दीच्या गुहेतून जातो. हे वारंवार हे आत्मचरित्र वाचताना मला सातत्यानं स्पर्शून जातं आणि मला अधिक प्रभावित सुद्धा करतं. मित्रहो, हे आत्मचरित्र वाचत असताना मी प्रकरणावर चर्चा करणार नाही, किती प्रश्न आहेत, किती प्रकरण आहेत त्याच्यावर मी चर्चा करणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो, ती म्हणजे या पुस्तकामध्ये 2 स्त्रियांबद्दल भरभरून लिहिलं गेलेलं आहे, भरभरून मांडलं गेलं. मला आईबद्दल त्यांनी जे एक वाक्य लिहिलंय असं ते तुम्हीच लिहू शकता. आईबद्दल तुम्ही एक वाक्य असं लिहिलंय की जिला आपल्या पेशी पेशी अणुरेणूची माहिती असते तीच आई असते. कवी आपण आहात, कवी आईवरती काय काय लिहिलं गेलं, किती लिहिलं गेलं आणि काय आणि किती लिहावं असं प्रत्येक लेकराला आपल्या आईबद्दल वाटत असतं. परंतु आपल्या आईबद्दल त्यांनी जे लिहिलंय कुठंतरी ते इतकं आतून आलंय की माझ्या मेंदूवर असलेल्या 14 लाख पेशींना सुद्धा ते हलवून गेलं. मित्रहो, आईबद्दल भरभरून त्यांनी लिहिलेलं आहे, आईच्या स्वभावाबद्दल लिहिलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. आणि दुसरं लिहिलंय संध्याताई, त्याच्यात एक फार मजेशीर वाक्य सुद्धा आहे बरं का. पत्नीवर लिहायला पाहिजे, लिहिलंच पाहिजे, नाही लिहिले तर बऱ्याच अडचणी सुद्धा होतात. रोग असाच आहे का नाही? असाच आहे रोग, पण ते घाबरून गेले नाही. परंतु प्रत्येक प्रसंगामध्ये इतक्या ताकदीनं संध्याताई त्याच्या पाठीमागे उभा राहिलेले आहेत. मला ते कुणी म्हटलंय माहित नाही की पत्नी ही सावली असते. अहो, इथं पत्नी प्रकाश म्हणून उभी आहे. कुणी लिहिलं की ते सावली असते वगैरे पत्नी, तिथंही दुय्यमपणाच पत्नीला. मित्रो, या आत्मकथनाला मला जी भावलेली गोष्ट आहे की यात प्रसंग आहे, घटना आहे, अनुभव आहे आणि प्रत्येक अनुभवाच्या पाठीमागे काहीतरी बोध आहे. संग्राम सर जे म्हणाले की प्रत्येक प्रकरण, प्रत्येक घटना, प्रत्येक जाणीव, प्रत्येक प्रसंग काय शिकवतो मला, हे विद्यासागर सर आपल्याला सांगतात. आणि विद्यासागर सर आपण केवळ फिजिक्सचे प्राध्यापक नाही, आज या सगळ्यांसमोर जाहीरपणे मी सांगू इच्छितो की आपण तत्वज्ञ प्राध्यापक आहात. म्हणजे तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. एवढ्या आज तत्वज्ञानाचे प्राध्यापक अध्यक्ष होते, परंतु काही अडचणीमुळे येऊ शकले नाही. परंतु तत्वज्ञ प्राध्यापक असणारा मनुष्य प्रत्येक घटनेकडे किती चिकित्सक दृष्टीने पाहू शकतो, प्रत्येक प्रसंगाकडे किती
सूक्ष्मपणे बघू शकतो, डोळसपणे बघू शकतो, हा सातत्यानं विश्वास ही सांगणवाट देत राहते, एक नवी जाणीव देत राहते, नवा बोध देत राहते आणि आपल्या सर्वांना सतत काहीतरी सकारात्मक घडलं पाहिजे ही भूमिका आपल्याला देत राहते. शेवटाकडे येतो ती म्हणजे मला एक वाचक म्हणून जाणवलेली बाब. खरं म्हणजे संग्राम सर महाराष्ट्रीयन माणूस असो की भारतीय माणूस असो, त्या माणसांच्या डोक्यामध्ये काही रूढी, काही गोष्टी आणि काही प्रतिगामी संस्कार लहानपणापासूनच बसलेले आहेत. ते जाता जात नाही. म्हणजे माणसाचं नाव आपल्या समोर आलं की लगेच आपण जात शोधायला सुरुवात करतो. मी जरा वेगळं शोधत होतो या पुस्तकात, कारण सरांचं माझं 2016 पासूनचा संबंध, 16 नाही 14 पासूनचा संबंध, कुलगुरू झाल्यानंतरचा. मी एक वेगळी गोष्ट शोधत होतो. सर नेमके कुठल्या विचारधारेचे, काय आपण बोलत असताना, लिहित असताना, लोक व्यवहारात वावरत असताना आपली विचारधारा ही कुठे ना कुठे प्रतिध्वनित होत असते. पण काही माणसं तेल लावलेली पहिलवानच असतात. मला हे सगळं पुस्तक वाचून काढल्यानंतरही कुठंच सापडत नाही की सर नेमकी कुठली विचारधारेची. परंतु एक मर्म या पुस्तकाचं मला असं वाटलं की सर कुठल्या विचारधारेचे आहेत याच्यापेक्षा ते प्रागतिक विचारधारेचे आहेत, ते मानवतावादी विचारधारेचे आहेत आणि मूल्यात्मक विचारधारा घेऊन जगणारं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे. हे पुस्तक मला देऊन जातं. आणि म्हणून या पुस्तकाच्या निमित्तानं मी सरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उपस्थित असलेल्या सर्व लेखक आणि लेखक म्हणून असलेल्या पंडित विद्यासागर सरांच्या निमित्तानं शेवटचं एकच वाक्य सांगतो की लेखक जेव्हा लेखणी उचलतो, जी.ए. कुलकर्णी वेगळं म्हणाले, परंतु मला जाणवलेलं असं आहे की एक लेखक जेव्हा लेखणी उचलतो त्याचं ते लेखणी उचलण्याचं कृत्य हे क्रांतीच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असतं. लेखानं क्रांती होते का नाही सांगता येणार नाही, परंतु क्रांती होण्यासाठी पोषक वातावरण निश्चितच तयार होऊ शकतं. क्रांती घडवून येण्यासाठी सगळे जे सेन्स आहेत ते जागृत करण्याचं काम ती लेखणी करत असते. आणि म्हणून क्रांतीसाठी प्रवृत्त झालेल्या एका लेखकाच्या या आत्मकथनाचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. असं म्हटलं जातं की सूर्य झोपतो का सांगा असं वागायला पाहिजे, मात्र झोपलेल्या पिढ्या मला जागायला पाहिजे. खऱ्या अर्थानं सरांनी